नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. गायत्री हाय कर गायत्री सर्वांना. काय झालं? तेव्हा काहीतरी खाते मित्रांनो, ती काय ते काजू खाते वाटतं ना. ते बरेच दिवस झालेत गायत्री, खराब झाले असतील ना ते काजू, नाही का? गोड खाते. तर काय बनवते गायत्री जेवणाला? खिचडी. तर हे बघा मित्रांनो, इथं मस्त खिचडीचं सामान, आपले वांगे, बटाटे, टमाटर, कांदे. ते नाही मम्मी, ते जे कापलेले ते दाखवतोय ना, ते कचरा थोडी दाखवतोय का? मस्त आपले खानदेशी खिचडी बनवते गायत्री. खानदेशी बनवते ना गायत्री खिचडी. दुसरं काय मित्रांनो, जेवणाला दुसरा काय पर्याय नसला तर आपण डायरेक्ट खिचडीवरती येऊन जातो. एकच बारी, जगात बारी म्हणजे आपली खिचडी, बरोबर की नाही गायत्री? एकदम साधा आणि सोपा उपाय एकदम. मित्रांनो, तुम्हाला गायत्रीच्या हाताची खिचडी खायची असेल ना तर येऊन जा मुंबईला, अंधेरीला येऊन जा. तुम्हाला मस्त गायत्री खिचडी वगैरे बनवून देईल. चिकन मटन खाण्यापेक्षा ना मित्रांनो, आपल्या खिचडीमध्ये चांगला रस आहे, टेन्शन नाही एकदम. तर मित्रांनो, मला ना बरेच कमेंट्स वगैरे येतात की भावा तुझा चेहरा वगैरे दाखव, तू चेहरा वगैरे नाही दाखवत. तर मित्रांनो, असं आहे, मी चेहरा याच्यासाठी नाही दाखवते कारण की माझ्याकडे म्हणजे असं ट्रायपॉड वगैरे बोलतात ना, ते काहीच नाही आहे मोबाईल ठेवण्यासाठी. असं म्हणजे डब्यावरती पण मोबाईल नाही ठेवू शकत. परत आपण फ्रंट कॅमेराने पण नाही मी व्हिडिओ बनवू शकत कारण की असं म्हणजे क्वालिटीचा व्हिडिओ नाही आहे. जो बॅक कॅमेराला येतो ना तो असं फ्रंट कॅमेराला नाही येत. आणि फ्रंट कॅमेरा असं म्हणजे एका हाताने असं पकडून परत तिकडे गायत्री जेवण बनवते, माझा फक्त चेहरा दिसतोय, तेवढंच होणार आहे फक्त. इथं कसं मी मोबाईल पण पकडलेला असतो आणि आपल्या बऱ्याच विषयावरती पण बोलत असतो. मग त्याच्यावर कसं गायत्रीचं पण जेवणाचं काम वगैरे चालूच राहतं, म्हणजे तिचं काम चालूच राहतं. बाकीच्या मला काही गोष्टी नाही समजल्या तर मी तिला विचारत राहतो. तर कसं आहे, या मोबाईलची म्हणजे माझा काही एवढा चांगला हायफाय मोबाईल नाही आहे, आयफोन वगैरे, तर आपला साधा सॅमसंगचा मोबाईल आहे. तर त्याच्यावरतीच मी आपला व्हिडिओ बनवतो. म्हणून त्या बॅक कॅमेराची जेवढी त्याची क्लॅरिटी आहे ना तेवढी येते. आता तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात, म्हणजे माझ्याकडे काय कॅमेरा वगैरे नाही आहे, का चांगला मोबाईल नाही आहे. तर असं म्हणजे स्टँड वगैरे पण नाही आहे की आम्ही एका साईडला मोबाईल ठेवणार आणि दोघंजण व्हिडिओ बनवणार. तर मित्रांनो, त्याच्यासाठी ना मला असा मोबाईल पकडायलाच लागतो. आता मजबुरी मित्रांनो, तसं काही नाही. आता माझा चेहरा दाखवणं म्हणजे काय, मी बोलतो ना मित्रांनो व्यवस्थित, तर तुम्ही मला कमेंट्स वगैरे करून सांगा. म्हणजे माझं जर काय चुकत असेल तर ते पण तुम्ही सांगत जा, आणि काय बरोबर असेल ते पण तुम्ही सांगत जा. तसं काहीच नाही आहे, मी पण तुमच्या एक फॅमिली मेंबर सारखाच आहे. आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ वगैरे बनवायचे आहेत काही नाही ते पण कमेंट्स करून सांगा. महाराष्ट्रामध्ये कुठल्या घटना घडत आहेत काही नाही ते पण सांगा. आम्ही दोघंजण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवत जाणार. मी तर आमच्या फॅमिलीबद्दल तो व्हिडिओ बनवतोच. तर नवनवीन काही विषय असतील ना तुमच्याकडे ते पण मला सांगत जा, ते पण मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत जाईल मित्रांनो. तर हेच कारण आहे, बाकी काही नाही. ते मोबाईल पकडण्यासाठी कोण नाही. कसे आम्ही तिघच जण आहेत घरामध्ये, आमची लहान मुलगी आहे आणि आम्ही दोघं जण आहेत. म्हणजे ते मुलगीला तर काही एवढं समजत नाही की तिच्या हातामध्ये मोबाईल देणार आणि ते आमचा व्हिडिओ वगैरे शूट करणार. त्याच्यासाठी मीच व्हिडिओ शूट करतो मित्रांनो. आणि ते गायत्री तिकडे जेवण वगैरे बनवत राहते. मित्रांनो, आतापर्यंत म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करतोय, यूट्यूबला व्हिडिओ टाकतोय, पण सक्सेस म्हणजे कुठेच भेटत नाही. तर आता थोडंफार मला कुठेतरी वाटायला लागलं आहे, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कुठेतरी मला थोडंफार सक्सेस भेटतंय, बरोबर की नाही गायत्री? एवढे चॅनल चालू केलेत लग्नाचे, म्हणजे आमच्या लग्नाला आता 3 वर्ष झालेत. तेव्हापासून यूट्यूब चॅनल, एक चॅनल बंद केला, दुसरा चॅनल बंद केला, ग्रोथ म्हणजे कुठेच होत नव्हती, कुठल्याच चॅनलला नाही. फायनली स्वामी समर्थांनी म्हणजे आम्हाला सपोर्ट केला, त्यांनी चांगला आशीर्वाद दिला. त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी व्हिडिओला सुरुवात केली होती. तर एक व्हिडिओ चांगला व्हायरल वगैरे झाला. त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओला म्हणजे व्ह्यूज वगैरे चांगले यायला लागलेत. तर तीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो, अजून काय पैसे काही येत नाही यूट्यूबकडनं, फक्त मी आपली व्हिडिओ टाकत जातोय. बघा, मेहनतीला कधी ना कधी फळ भेटणारच आहे. तुम्ही कुठल्या पण फील्डमध्ये कष्ट करा मित्रांनो, ते तुम्हाला फळ एक दिवस भेटणारच आहे, बरोबर ना गायत्री? फक्त हो. मित्रांनो, हिला काही पण विचारलं, गायत्री काय करते, हो नाही बस हेच बोलते, जास्त बोलत नाही ती. हां, का तिच्या कामामध्ये असते मित्रांनो. मी आपलं, तुम्हाला वाटेल काय नुसता बडबड करतोय, ते बिचारीला काम वगैरे करून देत नाहीये. तसं काही नाही मित्रांनो, तिला पण व्हिडिओ बनवण्यामध्ये म्हणजे इंटरेस्ट आहे. तिला पण चांगलं वाटतं. कारण की बरेच जण सांगतात तू तुझा चेहरा दाखवत नाही, तू तुझा चेहरा दाखवत नाही. दाखवेल मित्रांनो, जेव्हा मी ते स्टँड वगैरे घेईल त्या दिवस नक्की स्टँड लावून मग आम्ही दोघं जण व्हिडिओ बनवणार. मग तेव्हा गायत्री पण बोलायला लागेल आणि मी पण, म्हणजे मी तर बोलतोच, तेव्हा माझा चेहरा पण तुम्हाला दाखवेल. पण एवढं आहे,
त्या फ्रंट कॅमेराला म्हणजे क्लिअरिटी चांगली नाही त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही, बाकी काही नाही. आणि तो थोडा म्हणजे पुढचा कॅमेरा तो असा त्याला असं मोबाईल पाडला होता मुलीने, तो थोडा क्रॅश पडलाय त्याला, म्हणून नाही व्यवस्थित येत, म्हणून मी बॅक कॅमेरानेच व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर गायत्री, आज जेवणाला तू खिचडी बनवते, बाकी चपात्या वगैरे काहीच नाही, फक्त संध्याकाळी बनवशील. मित्रांनो तिचा आवाज येतो का नाही का माहीत नाही, कारण की माईक पण नाही आहे मित्रांनो. भेटतो म्हणजे मार्केटमध्ये 100-200ला माईक भेटतो. मी चौकशी केली होती तेव्हा सुरतला गेलो होतो ना, तेव्हा बघितला माईक वगैरे. पण त्या माईकपेक्षा जे आपल्या मोबाईलचा म्हणजे माईक आहे ना त्याचाच आवाज चांगला आहे, मला ते आवडलाच नाही तो. आता भेटतात म्हणजे ते ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती बरेच भेटतात, 7,000 ने 8,000चं आहे मित्रांनो. तेवढं आपलं घर भाडं आहे, 8 ने 9,000चं कुठून घेणार तेवढा माईक आपण. म्हणून जसं चाललंय तसं चालू द्या. तुम्ही सांभाळून घेताय ते खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय ते खूप महत्त्वाचं आहे. बाकी मला काहीच नको पाहिजे, मी तुमच्या फॅमिली मेंबरसारखा आहे, तुमच्या जीवाभावासारखा आहे. तर मला सांभाळून घ्या, आम्हाला दोघांना सांभाळून घ्या. सर्वांना आत्तापर्यंत सपोर्ट करतायत तुम्ही, तर आम्हाला पण मित्रांनो सपोर्ट करा. महाराष्ट्रभर आमची व्हिडिओ बघतायत, तर सर्वांना धन्यवाद. आमचे व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत बघतायत ते. मी बघा प्रत्येक विषय म्हणजे जी सत्य परिस्थिती आहे ना त्या विषयावरती व्हिडिओ बनवतो मित्रांनो. आपले व्हिडिओमध्ये खोटं अजिबात नसतं. मी आपल्या फॅमिलीबद्दल पण व्हिडिओ टाकत असतो. माझी छोटीशी फॅमिली, आम्ही 3 जण राहतो. आई वडील आणि ते गावी असतात. धुळे जिल्ह्यामध्ये माझं मित्रांनो गाव आहे माझं, ते पण लांबकणी गाव आहे, ते पण तुम्हाला सांगून देतो. धुळे जिल्ह्यामध्ये जे लांबकणी गाव आहे ना ते माझं गाव आहे. आणि गायत्री आहे ती निजामपूरची आहे, म्हणजे आपला साखरेजवळ निजामपूर आहे ना, ती निजामपूरची. निजामपूरमध्ये जैताना म्हणून गाव आहे, तिथली आहेत. पण तिचे आई वडील काहीतरी सुरतमध्येच राहतात आधीपासून, तरी गायत्री पण तिथं सुरतमध्ये राहायला लागली. मग आमचं लग्न वगैरे तिकडेच झालं होतं, आपलं जैतान्यामध्येच लग्न वगैरे होतं आमचं. म्हणजे कुणाला शंका नको बाबा यांचं का लव्ह मॅरेज आहे का काय आहे काय नाही, तर आमचं लव्ह मॅरेज वगैरे काय नाही मित्रांनो, प्युअर अरेंज मॅरेज आहे. हिला म्हणजे ते आम्ही त्या अरेंज मॅरेजवरती एक व्हिडिओ स्पेशल बनवणारच आहेत, की आमचं लग्न वगैरे कसं झालं काही नाही या गोष्टीवरती बनवणारच आहेत. फक्त बरेच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कमेंट्स वाचत होतो की तुझा मित्रा चेहरा दाखव, तुझा मित्रा चेहरा दाखव. तर माझी पण काहीतरी मजबुरी मित्रांनो, स्टँड वगैरे नाही आहे आमच्याकडे, त्याच्यासाठी मी नाही चेहरा दाखवते. कारण की गायत्री पण अजून किती वेळ असा मोबाईल धरून ठेवेल आणि मी काहीतरी बोलतोय, एवढं 10 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तिचा पण हात दुखायला लागेल आणि कामं पण आपली पेंडिंग राहतील. त्यापेक्षा म्हटलं मी व्हिडिओ काढतो, तू तुझी कामं कर, मी माझा आपल्या विषयावरती बोलत राहील म्हटलं. बघा म्हणजे बघा आतापर्यंत बघा 7 मिनटं झाले, तर तिची आता बघा खिचडी पण बनवून झाली ते बघा. त्याच्यासाठी मित्रांनो मी असं माझा चेहरा दाखवत नाही, माझा एका हातामध्ये मोबाईल असतो आणि मी आपला विषयावरती बोलत राहतो. म्हणजे कुणाला शंका नको. म्हणजे आता कमेंट्स करू नका की तुझा चेहरा दाखव, तुझा चेहरा दाखव. नक्की दाखवेल मित्रांनो, जेव्हा मी ते फ्लिपकार्ट वगैरे तिथून ते स्टँड घेईल ना मी, तेव्हा ते मोबाईल स्टँड असतं बघा, ते ट्रायपॉड बोलतात त्याला, ते घेईल ना तेव्हा नक्कीच चेहरा दाखवेल मी. तसं माझा चेहरा पण एवढा काही वाईट नाही मित्रांनो, जसा बोलतोय तसाच गोड चेहरा आहे, बाकी काही नाही. म्हणजे मी स्वतःचा मोठेपणा नाही सांगत आहे. गायत्रीला आवडलो म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. हा गायत्री? नाही आवडणार? ओ बापरे, तुला नाही आवडलं का मी? तुला आवडलो? हां सांग गायत्री, मग सर्वांना लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ. हां बोलले ना तुम्ही नाही तू बोल असं, मग तुला पण आवाज नाही निघत ना. आहे का एवढा तर आवाज निघाला तुझा. बघा ना रे, खिचडीमध्ये मीठ टाकायचं विसरशील. हे बघा टाकते मी. टाकते ना. बघ ते व्हिडिओमध्ये बघून ना ते मीठ जास्त टाकून देशील आणि खारट करून टाकशील. मित्रांनो तसं काही नाही, गायत्रीच्या प्रत्येक जेवणाला एवढी टेस्ट आहे ना. आता मी सगळ्यांना म्हणजे जेवण तर नाही पाठवू शकत, सगळेजण लांब लांब राहतात. आपण जर अंधेरीला कुठे राहिले असते तर माझ्या घरी नक्की भेट द्या तुम्ही, आपण मस्त जेवणाचा कार्यक्रम वगैरे करू. असं नाही मित्रांनो, आपल्याला असं नाही. मी तुम्हाला सांगतो, गावाकडनं असो कुठे पण मला जर ओळखीचं जर भेटलं ना, मी त्याला चहा प्यायला तरी घरी घेऊन येतो मित्रांनो. असं नाही की मुंबईमध्ये राहतो म्हणून आपण कुणाला ओळख नाही दाखवायची, असं नाही. कारण की मी बरेच जण बघतो मित्रांनो, मुंबईमध्ये येऊन ना स्वतः म्हणजे स्वतःलाच काहीतरी समजायला लागतात. ते राहतात पत्र्याच्याच रूममध्ये, पण स्वतःला वेगळंच काहीतरी समजायला लागतात. कोणाला चहासुद्धा पाजत नाही मित्रांनो. आपला अजिबात तसं नाही. ओळखीचं जर मला कोण भेटलं ना, तर मी आपला माणूस समजून त्याला घराकडे घेऊन येतो. मस्त जेवण वगैरे चहा पाणी वगैरे करून जा बाबा घरी. त्याला जर म्हणजे त्याला जर जायचं तर जाऊ शकतो घरी, जर राहायचं तर राहू शकतो मित्रांनो. तसं काहीच नाही. जर ओळखी पाडकीचे राहिले तर, म्हणजे असं कोणी पण मला जर यूट्यूबसाठी
यूट्यूबवरनं कोण ओळखत असेल किंवा इंस्टाग्रामवरनं कोण ओळखत असेल तसे पण भेटलं तर मी चहा पाण्यासाठी तरी घेऊन येतो मित्रांनो. मी आज आपला मोठेपणा जास्त करत नाही मित्रांनो, मुंबईमध्ये राहतो म्हणून. नाही तर कोणाला ओळखायचं नाही, हे नाही ते नाही, एकदम प्रोफेशनल राहायचं ते मला अजिबात आवडत नाही. आपला साधेपणा आहे तर आपण साधेपणानेच वागतो. आपल्याला मोठेपणा जास्त करायची गरज नाही आहे. जी आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीतच राहायचं आपण. आणि परिस्थितीमधनं माणूस वरती पण आला ना तरी आपल्याच पाय जमिनीवरतीच पाहिजे मित्रांनो. कारण की बऱ्याच लोकांना मी वरती जाताना पण बघितलं आणि जे वरती गेले त्यांना खाली पडताना पण बघितलं आहे. म्हणून जे काय ते एकदम आपल्या परिस्थितीत राहायचं ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आजच्या जमान्यामध्ये. बरोबर की नाही गायत्री? हो, बस एकच शब्द बोलणार गायत्री. हो. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. इकडे गायत्रीचं जेवण वगैरे बनते, तिथं ते मुलगीच्या आंघोळीसाठी ते पाणी वगैरे तापतंय आता. चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय. बाय बाय मित्रांनो, चला.